घाटकोपर होर्डिंग प्रकरणामधील आणखी एका आरोपीला जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे। प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान याला जामीन मंजूर झालेला आहे। आपण पाहिलं की काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून बरंच मोठं होर्डिंग होतं हे आणि होर्डिंग पडून कित्येक जण जखमी झालेले होते, काहींचा मृत्यू झालेला होता, मृतांचा आकडा सुद्धा बराच वाढलेला होता आणि याच प्रकरणामध्ये आता आरोपीला जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे। कशा प्रकारे हे होर्डिंग पडलं होतं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आणि त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई करून काही आरोपींना अटक केलेली होती। ज्यांची एजन्सी होती अर्शद खान याला आता जामीन मंजूर झालेला आहे। अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, काही महिन्यांपूर्वीची ही घटना आहे, अर्शद खान याला अटक झालेली होती, त्याला आता जामीन मंजूर झालेला आहे। काय म्हटले नेमकं कोर्टाने? आपण जर पाहिलं तर घाटकोपर होर्डिंग प्रकरणाचं जे घटना घडलेली होती त्या संदर्भात जे आरोपी होते त्यातील एका आरोपीला आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे प्रमुख आरोपी आणि व्यावसायिक अर्शद खान याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। या अगोदर देखील अर्शद खान याने जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला होता। त्यानंतर त्याने पुन्हा जामिनासाठी अर्ज केलेला पाहायला मिळाला। तसंच या प्रकरणातील इतर जे आरोपी होते त्यांना देखील या अगोदर जामीन मंजूर झालेला होता, मात्र या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी जे पुरावे असूनही सरकारी वकिलांना सांगूनही त्याला जामीन मंजूर झाला होता। त्यामुळे आपल्याला ही समानतेची वागणूक मिळावी असा दावा करून हर्षदने जामिनासाठी मागणी केली होती आणि आता हर्षदला न्यायालयाने त्याची मागणी मान्य करून त्याला जामीन मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता हे घाटकोपर होर्डिंग संदर्भात जे प्रकरण होतं त्यामध्ये इतर जे आरोपी होते त्यांना जामीन मंजूर झालेला होता, मात्र हर्षदला जामीन मंजूर झाला नव्हता आणि सध्या आता तो जामीन मंजूर झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घाटकोपर होर्डिंग प्रकरणासंदर्भात जी घटना घडलेली होती त्या संदर्भात इथून पुढील काही जी कारवाई होईल ती कशा रीतीने असेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। अगदी अगदी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय काही महिन्यांपूर्वी घाटकोपरमध्ये हे असं मोठं आशयाचं होर्डिंग पडलं होतं, अनेक गाड्यांचं नुकसान झालं, अनेक जण जखमी झालेले होते, काही मृत सुद्धा पावले। मात्र त्या संदर्भात पोलिसांनी ज्या आरोपींना अटक केलेली होती त्यातला एक आरोपी व्यावसायिक अर्शद खान याला जामीन मंजूर झालेला आहे। त्याने तशी याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली होती, मात्र त्याला जामीन मंजूर झालेला आहे।